अलिबागमध्ये बामणोली या गावामध्ये एक तरुणी चॉकलेटच्या मोदकांचा आणि ड्रायफ्रूट मोदकांचा व्यवसाय करते। ॲडव्होकेट स्वरांगी टोळकर असे या तरुणीचे नाव असून इतर वेळेस ती हे पदार्थ बनवतेच, पण गणेशोत्सवामध्ये तिच्या मोदकांना अधिक मागणी आहे। अलिबागमध्ये तिचे चॉकलेट मोदक प्रत्येक दुकानामध्ये मिळतात। वकिलीचे शिक्षण झाल्यानंतर तिने कुठेही जॉब न करता हा चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला। गणपतीत साधारण 11 मोदकांचे 700 ते 800 बॉक्स तिथे विकले जातात। तर नमस्कार मंडळी, मी साक्षी पाटील तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, सध्या आपण अलिबाग मध्ये आहोत, बामणोली या गावामध्ये, आणि इथे एक तरुणी व्यवसाय करते चॉकलेटच्या मोदकांचा। तिच्याशीच आपण संवाद साधूयात। हाय, तुझं नाव? माझं नाव ॲडव्होकेट स्वरांगी अजित टोळकर। काय शिक्षण झालं? मी जस्ट लॉ कम्प्लीट झालाय। साधारण वय काय? माझं 24। 24व्या वर्षी तुला काहीतरी व्यवसाय करावा असं का वाटलं? म्हणजे ॲडव्होकेटचं शिक्षण घेऊन सुद्धा तू मोदकांचा व्यवसाय का करते? मी गेले 5 वर्ष झाले केक्स आणि चॉकलेट्सचं दोन्ही आहे माझं। 5 वर्षापूर्वी मी असंच म्हणजे हाऊस म्हणून चालू केलं ॲज अ हॉबी म्हणून, आणि नंतर त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला की ते पुढे डेव्हलप होत होत आज इथपर्यंत आलंय। आधी माझं स्वराज केक्स आणि चॉकलेट्स असं एकच ब्रँडिंग होतं, पण गेल्या वर्षी जेव्हा 5 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी चॉकलेट स्टुडिओ, केक चॉकोरस चॉकलेट स्टुडिओ आणि केक्स क्रिएशन बाय स्वरा असे 2 वेगवेगळे चालू केले। चॉकलेट मोदकांमध्ये काय व्हरायटीज आहेत का तुझ्याकडे? म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे व्हरायटीज? चॉकलेट मोदक मध्ये मी सध्या ड्रायफ्रूट चॉकलेट मोदक ही एकच व्हरायटी ठेवली आहे। माझा बेसिक कन्सेप्ट असा आहे की लो प्राइस मध्ये बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवायचे। त्याची प्राइस तो ह्याच्यासाठी ठेवतो जेणेकरून सर्वसामान्य लोकांना ते अफोर्ड म्हणजे ते घेण्यासाठी बरं पडेल। की फ्लेवर्ड मोदकचं कसं होतं, त्याच्यामध्ये फिलिंग येते, ते फ्लेवर्ड डार्क कंपाऊंड म्हणजे ते चॉकलेट कंपाऊंड फ्लेवर्ड येतं आणि त्याची कॉस्टिंग थोडी जास्त जाते, त्यामुळे मग ते कस्टमर्सना तेवढा रिझनेबल रेटमध्ये आम्हाला देता येत। त्यामुळे मग आपल्याला सहज कमी रेटमध्ये आणि बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट देता येईल असं ह्या अनुषंगाने आम्ही चॉकलेट मोदक ह्याच्यामध्ये देतो, ड्रायफ्रूट फ्लेवर मध्ये देतो। काय प्राइस आहे? त्याची आहे 11 मोदकची 100 रुपये आणि 21 मोदकची 180 रुपये। कधी कल्पना सुचली की आपण असं काहीतरी चॉकलेटच्या मोदकांचा व्यवसाय करू? ऍक्च्युली सध्याच म्हणजे असं फेस्टिवल सीझन आला की मार्केटमध्ये मावा आपल्याला माहीतच आहे किती लो क्वालिटीमध्ये, आणि म्हणजे हायजीन मेंटेन तर ते अजिबातच करत नाहीत आणि फळं पण केमिकलनेच असतात। मग त्याच्यापेक्षा एक काहीतरी हायजेनिक आणि खूप असं लगेच संपेल असं, म्हणजे मोदक जर आपण गणपतीजवळ ठेवले तर ते 5 मिनिटात ते संपून जातात, कारण की ते चॉकलेट्स आहेत तर ते लहान मुलं तर ते ठेवतच नाहीत, ते इझिली संपतात सुद्धा आणि ते हायजेनिक आहेत, हेल्थसाठी पण चांगलं आहे। त्यामुळे मग ते असं चालू करायचं ठरलं। अलिबागकरांचा कसा प्रतिसाद आहे तुझ्या मोदकांना? खूप सुंदर आहे। म्हणजे हे गणपती चालू व्हायच्या 3 ते 4 महिने आधीच मला विचार, अरे मोदक चालू करणार आहेस की नाही, किंवा काय काय चालू करणार आहेस। माझ्याकडे फक्त मोदकच असं नाही, रक्षाबंधनसाठी मी चॉकलेट बार सुद्धा बनवते, त्याच्यावर बहीण भावाचा फोटो असतो, असे चॉकलेट बार असतात, आणि दिवाळीसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स असतात। त्यामुळे त्यांना आता ते लक्षात झालं आणि त्यांना मला बघितल्यानंतर त्यांना ते आठवतं की अरे ही हे बनवते, आणि ते लगेच येऊन विचारतात, अरे तू कधी बनवणार आहेस? की म्हणजे आता मी रक्षाबंधनचं चालू केलं त्याच्या आधीच मला कस्टमर्सचे कॉल यायला लागले की मोदक बनवणार आहेस ना, आम्हाला पण पाहिजेत, आणि खूप खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद देतात ते। साधारण महिन्याभरात, या गणेशोत्सवाच्या महिन्याभरात किती मोदकांचा व्यवसाय करतेस? 21 मोदकचे बॉक्सेस तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही जात, पण 11 मोदकचे बॉक्सेस जातात, म्हणजे 700-800 बॉक्सेस जातात। काही वेळेला तर स्टॉक सुद्धा संपतो, मग तो परत मागवावा लागतो, आणि तो परत येईपर्यंत काहीतरी ऍडजस्टमेंट म्हणून आपले प्लास्टिक कंटेनर असतात त्याच्यात सुद्धा देते। म्हणजे जवळपास 800-900 बॉक्सेस पर्यंत इझिली खप होतो। जवळपास 100-120 किलो चॉकलेट संपतं, यूज होतो त्या मोदकसाठी। अलिबाग मधील 24 वर्षीय स्वरांगी गणेशोत्सवाच्या महिन्याभरात हजारोंची उलाढाल करते। महिन्याभरात ती 100 किलो चॉकलेटचा चॉकलेट मोदकांसाठी वापर करते। यावरूनच तिच्या मोदकांना अलिबाग मध्ये किती मोठ्या प्रमाणात मागणी असेल याचा अंदाज येतो। साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग।